हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत माझ्या घरी होम डेकोर आयटम्स मी नवीन घेतलेले आहेत. तर त्याच्यापैकी मी काही तुम्हाला आज दाखवणार आहेत. म्हणजे जे जसे येत आहेत तसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवतेच आहेत. तर ते काही लोकांना खरोखर हेल्पफुल ठरत आहेत. ज्यांचं नवीन घर आहे किंवा ज्याने रिनोव्हेट केलेलं आहे घर, त्यांच्यासाठी ते उपयोगी पडत आहेत. तर मी दाखवते आहे त्याप्रमाणे. आणि जे मी ऑनलाईन घेतलेले आहेत ते ऑनलाईनची लिंक मी देत आहे, ती तुम्ही बघा. नाहीतर तुम्हाला तेच जर होम डेकोर आयटम्स आपल्या लोकल मार्केटमध्ये म्हणजे तुमच्या लोकल मार्केटमध्ये लोकल शॉपमध्ये मिळत असतील तर तुम्ही ते जरूर घ्या. आणि त्या सगळ्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे, अगदी प्रॅक्टिकली देत आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली वस्तू आहे सिरॅमिक्स जार्स. हळदी कुंकूवरून आली आणि मला या जार्स त्याच दिवशी मिळाल्या. अगदी खूप बरं वाटलं आल्या मला. तर या ब्ल्यू कलरच्या जार्स मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, त्याची लिंक देत आहे. तर हा रॅक पहा लाकडाचा, खूप दिवसापूर्वी मी घेतलेला आणि हा सुद्धा तुमच्याबरोबर याचा रिव्ह्यू शेअर केला होता. तर आता मी तो परत पुसून घेतलेला आहे. तात्पुरत्या मी काचेच्या जार्स लावलेल्या होत्या त्याच्यात. आणि हे पहा, हे कोणीतरी मला सुचवलेलं का अग्नी आणि जल जवळ असेल तर मध्ये हा असा मातीचा पॉट ठेवायचा किंवा मग मनी प्लांट ठेवायचा. तर मी दोन्ही एकत्र करून ठेवलेलं आहे. तर माझ्या त्या मैत्रिणींना नक्की थँक्यू सो मच. आता या जार्स मी का मागवलेल्या आहे, त्याच्यात काय ठेवायचं आहे, अगदी मला सोयीस्कर पडेल अशा वस्तू त्याच्यात मला, असे पदार्थ मला त्याच्यात ठेवायचे आहेत. म्हणजे चहा पावडर आणि गूळ नेहमी चहाला सकाळी लागतो ते. तर त्याच्यासाठी मी खास या जार मागवलेले आहेत. छान आहेत, चौकोनी आहेत. शिवाय याचं ना झाकण आहे ते एअर टाईट आहे. जर गूळ ठेवला तर तो पावसाळ्यात त्याला मॉइश्चर पकडते. त्याच्यामुळे मला असं एअर टाईटच जार्स हव्या होत्या आणि तशा मिळाल्या मला. या जार्समध्ये अजूनसुद्धा कलर्स होते, ग्रीन पण होता. मी ना ऑलरेडी 4 मागवलेल्या, पण या पहा, या पांढऱ्या ना 2 माझ्याकडे होत्या, या मला गिफ्ट मिळालेल्या होत्या. तर याच्यात दुसरा ग्रीन कलर मी मागवलेला, पण तो नंतर कॅन्सल केला का 4 माझ्या होत आहेत. आणि थोडा डिफरंट पण छान वाटतो का, थोडा फरक असेल बरण्यांमध्ये एका ठिकाणच्या तर त्या वेगळ्या वाटतात. तर पहा, चहा पावडर एकीमध्ये भरलेले आणि दुसऱ्यामध्ये आता मी गूळ भरणार आहे. म्हणजे दोन्ही मला या वस्तू सकाळीच लागतात. या चौकोनी जार्स आहेत, एअर टाईट आहेत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही, चांगल्याच आहेत. या जार्सना हाईटला थोड्याशा कमी आहेत, त्याच्यामुळे चौकोनी थोड्या ब्रॉड आहेत. मी ना खूप जार्स पाहिल्या, तर त्याची उंची माझ्या या रॅकमध्ये बसत नव्हती, तर त्याची उंची बघूनच मी या जार्स विकत घेतलेल्या आहेत. तर परफेक्ट होत आहेत. थोडंसं वरती जागा स्पेस पाहिजे. तर हे पाहता, ही दुसरी जार आहे, त्याच्यात मी गूळ भरून ठेवते आहे. तर मस्त कन्व्हिनियंट आहे, अगदी योग्य जागी त्यांना जागा मिळालेली आहे. यांच्यासाठी बहुतेक मला लाकडी चमचे घ्यायचे आहेत, तर ते पण मी चांगले व्यवस्थित बघून घेणार आहे. तर छान अशा या पहा 4 बरण्या राहिलेल्या आहेत आणि चांगला शो आलेला आहे माझ्या या रॅकला. या रॅकची पण लिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर त्या व्हिडिओची लिंक देते, म्हणजे तुम्हाला त्याही वस्तू बघता येतील. आता इथे पहा चौकोन दिले, तिथे लेबलसुद्धा लावता येईल मला. आता याच भागात ना मला काही झाडं किंवा रोपं लावून असं डेकोरेट करायचं होतं. पण ना जर आपण ओरिजिनल झाडं किंवा मग लाईव्ह झाडं घेतली ना तर ती मेंटेन करायला खूप कठीण जातं. शिवाय मच्छर, कीटक वगैरे यांची पण भीती वाटते ना. मग मी अशी ही बघा आर्टिफिशियल प्लांट 3 मागवलेली आहेत. ही खूप अप्रतिम मला मिळाली आणि खूप आवडतात. त्यांना पण असं सिरॅमिकचे हे पॉट्स आहेत छोटे छोटे, तर खूप छान वाटतं आणि मला हे आवडले. बघता क्षणी मी लगेच मागवले आणि ते खरोखरच सुंदर दिसतात. आता मी ठेवूनच दाखवते. तर जो रॅक आपण आत्ता डेकोरेट केला बरण्यांनी, तर तोच रॅक थोडा मी हे प्लांट्स लावून डेकोरेट केलेला आहे. तर बघूया आता कसं दिसतंय आणि तुम्हाला लावूनच दाखवते प्रॅक्टिकली. त्याच्यातलं एक प्लांट आहे ना, ते ॲलोवेरा आहे, म्हणजे कोरफडीचं. तर ते पण औषधी गुणांनी युक्त असतं. मग ते पण एक चांगलंच प्रतीक आहे. तर आपल्या किचनमध्ये ठेवल्यावर अजून छान वाटेल. तर पहा, तिन्ही जी रोपं आहेत किंवा प्लांट्स आहेत ती मी अशी इथे आता या जार्सच्या वरती ठेवलेली आणि खूप सुंदर दिसतंय. आता हा भाग छानच माझा डेकोरेट झालेला आहे. शिवाय हे प्लांट्स आर्टिफिशियल असल्यामुळे मेंटेन करायला सोपे जाणार आहे. वॉश केलं का झालं काम. आणि कीटक वगैरे त्याच्यावर येणार नाही किंवा मग माती ओली राहिल्यामुळे मच्छरची भीती असते, तर ती तशी स्वयंपाकघरात होणार नाही. तर किचनचं हे रॅक मस्त डेकोरेट झालेलं आहे. आमच्या या घराची बाल्कनी मला हळूहळू डेकोरेट करायला घ्यायची होती. मी असं सांगितलं होतं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आणि मी खरोखर आता केलेली आहे. जवळजवळ पूर्ण होत आलेली. त्याच्यासाठी हे पहा, सगळे मी नॅचरल प्लांट्स लावले आहेत. फक्त हे आता 2 आर्टिफिशियल प्लांट्स मागवलेले आहेत. कारण काय झालं आहे, माझ्या इकडे ना या बाल्कनीमध्ये छान असं ऊन येत नाही.
क्वचित कधीतरी उन्हाची तिरीप येते, तर त्याने ना जास्त अशी फुलं नाही आहेत. मग मी फुलझाडं जास्त लावलेली नाही आहेत, अशी ही शो प्लांट्सच जास्त लावलेली आहेत. मग मला फुलांची म्हणजे फुलझाडांची गरज होती, त्याच्यासाठी या वेली मागवलेल्या आहेत. त्यांना अशी पिंक कलरची फुलं आहेत. तर त्याने सुद्धा छान असा लुक यावा आपल्या बाल्कनीला आमच्या, त्याच्यासाठी मी ही घेतलेली आहेत. पहा, हुकला नुसते असे लावून ठेवलेली आहेत आणि छान दिसत आहेत. हवा आली तरी अशी छान उडतात आणि मस्त वाटतं आहे. बाल्कनीला खरंच शो आला आहे. तर ही बघा कलरफुल पानं लावलेली आहेत, जी का ज्यांना जास्त सनलाईट नको अशी छान इथे सर्वाईव्ह होत आहेत. बांबू प्लांट्स वगैरे आहेत, मनी प्लांट आहे, पीस लिली आहे, फ्लेमिंगो आहे, का विदाऊट ऊन जगू शकते. आता हे आहेत मातीचे कंदील किंवा काय म्हणतात याला, मला नक्की नाव नाही माहिती, पण मी कंदीलच म्हणते. तर याच्यात ना टी लाईट लावले किंवा मग नुसत्या पणत्या लावल्या तरी खूप छान दिसतात. तर हे घेतलेले आहेत बाल्कनीसाठीच. तर दिवसात छान झाडं दिसतात, तर रात्री त्या झाडांना सुद्धा असं छान मंद प्रकाश हवा. थोडं आता थंडीचे दिवस आहेत, तर थोडं असं त्यांना पण वॉर्म वाटायला पाहिजे, त्याच्यासाठी हे आहेत. तर म्हणजे मी घेतलं, असं हे माझं थिंकिंग आहे. तर खूप छान मिळाले. हे मात्र मी लोकल कुंभाराकडून घेतलेले आहेत आणि खरोखर छान मिळालेले आहेत. तर हे ना 150ला एक होता, म्हणजे 300 रुपये जोडी मी घेतलेलं आहे. तर संध्याकाळचं मस्त असं तुळशीला दिवा लावल्यानंतर त्याच्यातसुद्धा टी लाईट कधीतरी लावते, अगदी रोज नाही, आठवड्यातून 1-2 वेळा असं मी लावते. तर खूप छान वाटतं आणि ज्या दिवशी जास्त थंडी असेल ना त्या दिवशी आम्ही लावतो. म्हणजे हा एक दिव्याचा पण प्रकाश मिळतो आणि त्याची एक छान ऊर्जा मिळते झाडांना, कारण झाडांना सुद्धा मन असतं, त्यांच्या पण काय फिलिंग्स असतात. तर खरोखरच आपण पण त्यांना छान असं ठेवलं ना का ते छान राहतात झाडं. तर मस्त इथे टी लाईट लावलेले आहेत. आता मी दिवाळीत ना याच्यात पणत्या खूप छान दिसतात, तर दिवाळीसाठी पण खूप उपयोगी पडेल हे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस असं छान मंद प्रकाश असला ना या बाल्कनीमध्ये, ही सुंदर अशी झाडं, मध्येच हा तेवता दिवा, इतकं सुंदर वाटतं ना, तिथेच बसून राहावं असं वाटतं आणि खूप छान शांत वाटतं. ज्यांना मेडिटेशन करायचं असेल तर असं हा माहोल असेल तर खूपच मस्त वाटतं. छान मेडिटेशनसुद्धा आपण इथे बसून करू शकतो. तर माझी ही बाल्कनी मी अशा प्रकारे छान सजवलेली आहे. त्याच्यात अजून एक कमी होती आणि मला कोणीतरी सुचवलेलं होतं तुमच्यापैकी, का ताई याच्यात झोपाळा नक्की लावा, आणि मी नक्की ऐकलं आणि खरोखर माझ्या मनात लगेच आलं आणि मी हा झोपाळा पहा ऑनलाईनच मागवलेला आहे. आता पुस्तक वाचायचं असेल दुपारच्या वेळेस थोडा वेळ, तर मी या झोपाळ्यात बसूनच वाचते. खूप मजा येते आणि छान वाटतं, अगदी गार वारा सुटलेला असतो. कधीतरी एखाद डुलकीसुद्धा काढावीशी वाटते याच्यात आणि लागते छान डुलकी या झोपाळ्यामध्ये. कधी कधी तर नुसते डोळे मिटून असंच बसून राहिलं त्याच्यात तरी छान वाटतं. त्याच्यात या विंड चाइम्सचा आवाज इतका सुंदर मधुर वाटतो ना कानांना, डोळे मिटून ऐकत राहावासा वाटतो. ही पहा आमची माही ना हा झोपाळा आल्यापासून बऱ्याच वेळा याच्यात येऊन बसते. अगदी पहिल्या दिवशी पूर्ण दिवस ती याच्यातून हलत सुद्धा नव्हती, तिला पण खूप मजा आली याच्यात. हा झोपाळा आम्ही फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे. तर हा 6,000त आम्हाला पडलेला आहे. छान भक्कम आहे आणि बरोबर आमच्या बाल्कनीत बसलेला आहे त्याच्या साईजप्रमाणे. तुम्हाला मागवायचं असेल तर आधी बाल्कनीची साईज चेक करा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.